हाय नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. सार्थक काय करतोय? हा, सार्थकचं काय चाललंय दाखवते तुम्हाला. सगळं काम बी आवरले, रानात चालली आता. म्हणलं एक व्हिडिओ काढाव. व्हिडिओ काढला नव्हता अजून, त्यामुळे काढावं म्हणलं. हो का, बसले पोरग ट्रॅक्टरवर. 2-4 दिवस सुट्टे, त्याच्यामुळे ह्यांना घरी असले की असलीच कामं सुचतात काय बी. होय, हा काय करतोय? अवजाराला हात लावू नको. तर इकडं कल्टिवेटर मारा ट्रॅक्टर नेलता. अवजार लावलंय इथं, वरच लावलंय. कारण अवजार खाली सोडलं ना परत मग ह्याची बॅटरी उतरली तर ढकला येत नाही, त्याच्यामुळं वर लावलंय. त्याला खाली ठोकळा लावलाय. तर चला जायचं रानात गवत काढाय गवारीतलं. सार्थक येतो ना रानात? आ का कर चल की गवत काढू लागाय. इकडे म्हाताऱ्या माणसांच्या बात हे चालल्यात, गप्पा चालल्यात इथं. आपण बघू काय काय म्हणते ती. त्यांच्या जुन्या पुराण्या गप्पा चालल्यात इथं. काज हो, कुठं नेऊ बा? गारदाडात कशा? गारदाडात टाइम आल्यावर जावं लागेल का आधी? गोटेवणी करते हो, गारदाडात टाइम आल्यावर जावं लागेल. कवा बी जाऊन जमत होय ते एकाला इकडं आमच्या आजी इथं. ह्यांनी जोडलं, ह्यांनी नेलं. मग ते गोटे कव्हा एकाला एक जोडत, आणि मग ते जोडलेलं तिकडे घेते ती. त्यात आपण काय बोललो, पुन्हा ती काय बोलली, पैसे देते ती. त्यांना चांगलं आजोबाचा मित्र आला तर इथं हे का नाही आजोबा? किती दिवसात ना आल्यात भेटाय. ते मी तिथं गेलो मग तेच तर ती रेसमा सारखे बोला ही लावतीन सारखं असं म्हणलं. शिन कशाचा बी उतारते, त्या तिथं बसा मामा, त्या तिथं हे करा. तुम्हाला आवडतं का व्हिडिओ मध्ये यायला? नाही, त्याला आवडायला काय हो, उलट बरं आहे, सगळ्यांना दिसतंय कुठं बी जातंय. समजायला दिसतंय. आणि तुम्हाला बी समजा अशी माणसं, वेगवेगळी माणसं बदलून म्हणल्यावर माणसं लगेच बघते ती व्हिडिओ जास्त. अगं आता ती आणि आलेली गेलेली त्या महाराज तर कीर्तनला ह्याला गेलं तर सारखं फिरावतंय. हो, ते असते तर ते रोज जातात कीर्तनाला, स्वयंपाक बिबा हाय तीच की. मग अव ते आचार्य बी आहेत, रोज एका जागेवर जाणार. मग ती बरोबर त्यांना रोज एक एक व्हिडिओ दाखवा येतो या. रोज वेगवेगळ्या माणसं बदलून हा, वेगवेगळे रोज कीर्तन, रोज वेगवेगळा स्वयंपाक. त्याच्यामुळं काय भारी आहे त्यांचं. पण आपलं हा घरचंच रोजचं आपलं सांगायचं. जे काय आपल्या आयुष्यात घडतंय ते सांगायचं, जे काय आहे ते खरं. तर आजोबाने आणल्यात भेंड्या, गावरान भेंड्या. इथं आजोबा थोडं पुढे हात करून दाखवावं. करायचं का गावरान भेंडी या, गावरान भेंडीचं बी होतं घरात, ती लावली हो का. इथं पण आणलं ते एवढ्या, तर त्यातलं बी काढ देत इथं. बियासाठी टाकले असते ना ह्याची भाजी. कशाला टाकले असते. तर गावरान भेंडीची भाजी चांगली होती, त्याच्यामुळे आणली, लावली होती रानात. आणि आता गावरान भेंड्या काय खायला मिळते, जास्त करून माणसं लावत नाही हे का नाही. कुसलय असते त्याला, त्यामुळे कोण लावत नाही. आता माणसाला कसं सगळं हेच पाहिजे ना, आयतं म्हणजे लय ही नको, नेट नको. त्याला लय कुस असती, कुस टुसती. आणि साध्या भेंड्या सुद्धा, आपल्या हायब्रिड भेंड्या सुद्धा लगेच हात खांजवायला लागतात, तोडायला लागलं तरी. आणि हाताला जर नाही ना ग्लोव्ज वगैरे घातलं तर लगेच हाताला बोळं पडतात. आमच्याकडे होती ना 1 एकर, आम्ही भेंडी केली, तर ग्लोव्ज नाही वापरलं तर हाताला बोळं पडायचे, नुसतं हात ह्याच्यामुळे चिगाळ्यासारखंच व्हायचं. मग त्यामुळे काय, आता तेच भेंडीने तसं होतंय म्हणलं, हे तर भेंडीने कसं व्हायचं. त्यामुळे आता कोण नाही लावत. पहिली असली भेंडी लावत होती का? भोपळा आणि काशीफळ भोपळ मोठं राहायची.
एक जण मग म्हणला होता, आयला म्हणला देव काय येड आहे म्हणला, एवढं मोठं झाड आहे त्याला म्हणला एवढंच फळ आहे आणि जे गेलं एवढं सकाळ त्याला फळ केवढं आहे. मग त्याला कवा टकुरीत पडल्या म्हणला हे जर पडलं असतं तर राहिलो असतो का मग अनुभव त्याने सांगितला. भोपळा एवढंशे याला लय एवढा आणि ते देवाला वाटायचं एवढं मोठं झाड असतं आणि त्याला फळ एवढंच. त्या झाडाला हे असलं फळ पाहिजे होतं मोठं आणि तसलं फळ असतं तर मग ते जगलं असतं का. आता आपण बसलोय इथं, ती फळ जर पिकून आपल्या अंगावर पडायचं म्हणलं आपण राहिलो असतो का. कशाचं झाड होतं मोठं? ते आपलं कवटीचं झाड होतं याला काशीफळ भोपळा बघ तिथनं गोल असतो तसला होता. ती तुझ्या माझ्यासारखी म्हणजे यायला काही देवाने म्हणजे हे असल्या मोठ्या झाडाला बारीक फळ येत आहे आणि ते याला एवढं मोठं बारीक येल असताना मोठा येत आहे. तर ते काशीफळ भोपळा घागरीवाणी असते तर तर अजून बघितलंच नाही काशीफळ भोपळा. आणि लय गोल असते तर बघ लाल पिवसर होते तर पिकलं लय चांगलं. आणि तेव्हा ते माणसं तसे आणि ती वरीस राहते तर भोपळ. होय, हो खराब होत नाही तो. अजिबात नाही खराब. आणि मग ते सणावाराला मग हे असं आपलं चिरून बघ माणसं पहिली ही करायची. आता त्याला तुम्ही शिवायचं सुद्धा नाही त्याला म्हणजे तसले खाणच नाही आता. उपासाला चालत होतं बाई आजी भोपळा. होय, कसं काय बरं चालतं ती भोपळ. त्याने नाश्त्यात चेप्या मिळतोय अण्णाने म्हणून लहानपणापासून सणवार धरलाय. तांबर त्यासाठी तांब्या हो राहायचं बघ आणि चेप्या आणि तेव्हा रोज उठून कुठला चहा असा उपास असला तर रोज नव्हता व्हायच्या. हे काय येतं नारळाच्या खालतच ते मारुतीचं देवळ आहे तसं त्यांनी तेव्हापासून त्या मारुतीच्या देवळाला पाणी घालायचं आणि शनिवार घरात पाणी घालून चहा प्यायचा. रोज नव्हती व्हायच्या करत. रोज जायच्या हा सणवारी होय. चहा तितका मिळतोय म्हणून सणवार धरला होता. का म्हणजे आजोबांनी लहान लहान होती तेव्हा का. होय, बघा पहिली कसली विकट परिस्थिती होती. आता माणसं लय बदलले ते. आताच तरी भारी आहे. पहिले लय अवघड माणसांना खायला चपात्या बी मिळत नव्हत्या पहिले, हे का नाही. लिंबुणीच्या बागाचं साखर ऊस पण नव्हतं ना पहिलं. पण एवढं नव्हतं पहिलं. पाण्याचा काळ नव्हता एवढा. पाणी नव्हतं. मग पाणी नाही तर काहीच नाही. काय पिकायचं शेतीत? पाणी असलं तर ऊसाला तर जास्त पाणी लागतं. हा, मग ज्वाऱ्या बाजऱ्या एवढ्या एवढ्या गुडघ्या एवढी बाटकं यायची तेवढंच काढायचं. तसलंच यायचं रानात, दुसरं काय येत नव्हतं. पण आता मस्त मरणाचं ऊस आणि किती बी साखर आणि किती बी छान इरबळच्या पातेल्याला दमच नाही त्याच्या. काळ बदलत जातो त्याच्यामुळं काय. तर असू द्या, कसा वाटतोय बघा व्हिडिओ. जुन्या माणसांच्या गप्पा आणि पहिले कशी परिस्थिती होती विकटती बघा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटते ती. आणि सबस्क्रायबर पण करा, असेच नवनवीन व्हिडिओ येतील. लाईक करा. होय आजोबा, लाईक करा म्हणावं. आमचा आजोबा लय भारी म्हणतात बरं का. लाईक करा, लाईक करा, आहे का नाही. तर बघा कसं वाटतंय व्हिडिओ ते.